संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या मालेगाव खटल्याचा महत्त्वाचा निर्णय अखेर जाहीर झाला आहे. हा तो ऐतिहासिक निर्णय आहे ज्यामुळे राज्यात समाधानाची आणि आशेची लहर पसरलेली आहे. प्रत्येक नागरिक ज्या निकालाची आतुरतेने वाट पाहत होता तो फैसला आता समोर आलेला आहे. डोंगराळ गावामध्ये अत्यंत कियसमानी कृत्य करणाऱ्या आरोपीला म्हणजेच विजयला न्यायालयात हजर करण्यात आले. लोकांना शंका होते की पुन्हा पुढची तारीख मिळेल, पण यावेळी असं काही घडलं की ज्यामुळे शासनाला असा कठोर निर्णय घेतलेला आहे. ज्यावेळी संपूर्ण राज्यभरातून सरकाराचे, मुख्यमंत्रीचे आणि न्याय अवस्थेचे कौतुक भरभरून करण्यात येत आहे. आरोपीला अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे की ती ऐकताच तो कोसळून रडू लागलेला आहे आणि दयाची याचना करू लागलेला आहे. तो इतका भीतीग्रस्त झाला आहे की यापुढे संपूर्ण महाराष्ट्र अशी कृत्य करणारच नाही. या तत्कालीन न्याय प्रक्रियेत आणि शासनाच्या कृत्येचे अभिनंदन होत आहे. या गुन्हेगाराला अशी शिक्षा मिळाली आहे की ज्याचा विचार त्यांनी स्वप्नातही केला नसेल. लोकांचा त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसत नाहीये, पण अखेर प्रशासनाने एक निर्णय आणि कणखर भूमिका घेतलेली आहे. याआधी या गुन्हेगाराला वारंवार कोर्टामध्ये हजर केलं जात होतं आणि प्रत्येक वेळी सुनावणीची पुढील तारीख मिळत असल्याने जनतेमध्ये घोर निराशा आणि संतोष वाढत होता. न्याय प्रक्रिया अपेक्षित वेगाने चाललेली नाहीये अशी समज लोकांमध्ये रूढ झाला होता. डोंगराळ गावामध्ये सुरू असलेले उपोषण इतके उग्र झाले होते की उपोषणकर्त्यांना तत्कालीन रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली, परंतु अखेर शासनाने अत्यंत कठोर आणि निर्णायक भूमिका घेतल्यामुळे ते उपोषण मागे घेत आहेत. हा महत्त्वपूर्ण शासकीय निर्णय उपोषण थांबण्याचे कारण ठरलेला आहे. इतक्या अल्पावधीत असा तोडगा निघेल याची कल्पनाही कोणी केली नव्हती. यापूर्वी महाराष्ट्रामध्ये अनेक संवेदनशील गुन्हे घडले, पण न्याय मिळण्यास विलंब झाला अशी लोकांची भूमिका होती. मात्र या प्रकरणामध्ये दाखवलेला वेग हा अतुलनीय आहे. इतक्या वेगेने प्रकरणाचा निर्णय लागेल हे कोणीही गृहीत धरले नव्हते. अखेर जनतेच्या भावनांचा आदर झालेला आहे. आता जी शिक्षा मिळेल त्यांना त्या गुन्हेगाराला योग्य धडा मिळेल, कारण या प्रकरणाचा निर्णय आता निश्चित झालेला आहे. या प्रकरणाचा निकाल आता निश्चित झालेला आहे. 26 नोव्हेंबरला मालेगावच्या डोंगरा गावामध्ये 3.5 वर्षाच्या निरागस चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला विजयला अत्यंत कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी संपूर्ण राज्यातून जोर धरत होती. त्याला 3दा न्यायाधीशासमोर हजर केलं जात होतं. प्रत्येक वेळी पुढील तारीख मिळत होती. लोकांना वाटू लागले होते की आता काहीच होणार नाही. न्यायालयाचे काम हे गोगलगायच्या गतीने सुरू आहे असं लोकांना वाटत होतं, परंतु शासनाने अत्यंत जलद गतीने हे करून दाखवलेलं आहे आणि लोकांना आश्चर्यचकित केलेलं आहे. कारण आज जे झालं आहे ते या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचं पाऊल आहे आणि ज्यामुळे त्या आरोपींची चिंतावर भर पडलेली आहे. अचानक घेतलेल्या या निर्णयावर खरोखरच लोकांचा सहज विश्वास बसत नव्हता, पण हा निर्णय घेणं अत्यंत आवश्यक होतं अशी प्रक्रिया येत आहे. न्यायव्यवस्था खरोखरच इतकी त्वरित झालेली आहे का? लोकांना अविस्मरणीय वाटत आहे, पण जे घडलं ते असामान्य होतं. प्रशासनानं अखेर निर्णय घेणं बंधनकारक ठरलं, कारण तारीख पे तारीख सुरू राहिल्याने उपोषण अधिक तीव्र होत आहे असे डोंगरा गावातील ग्रामस्थांनी स्पष्ट केलेलं आहे. जितके उपोषण सुरू तितक्याच पीडितांच्या वडिलांची प्रक्रिया खालवली आणि त्यांना रुग्णालयात हलवलं गेलं. इतर उपोषणकर्ते देखील थकून गेले होते. अखेर राज्याचे शिक्षक मंत्री तसेच मालेगावचे पालकमंत्री दादा भोसले यांनी घटनास्थळी धाव घेऊन मागणी करणाऱ्यांना लेखी दस्तऐवज दिलेला आहे आणि निर्णयाची माहिती दिली आणि त्यामुळे हे आंदोलन अखेर समाप्त झालेलं आहे. शासनाच्या या महत्त्वपूर्ण भूमिकेमुळे उपोषणकर्ते काही प्रमाणामध्ये समाधान झाले आहे. मग असा कोणता निर्णय घेण्यात आला ज्यामुळे उपोषण लगेच थांबले? अशी कोणती अतिशय कठोर शिक्षा देण्यात आली आहे ज्यामुळे गुन्हेगार व्यक्ती धडा मिळेल? आज या प्रकरणात नेमकं काय निर्णय घडलेला आहे ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे? संपूर्ण राज्यातून या निर्णयाचं कौतुक का होत आहे? शासनाने कोणता तो विलक्षणीय निर्णय घेतलेला आहे ज्यामुळे सरकाराचे सर्वत्र अभिनंदन
होत आहे. मग कशा पद्धतीने निर्णय घेण्यात आलेला आहे या संपूर्ण घटनेची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. 26 नोव्हेंबर हा महाराष्ट्रातील इतिहासातील एक दुःखद दिवस होता, ज्या दिवशी एका 3.5 वर्षाच्या निरागस चिमुकलीवर एका 24 वर्षाच्या नराधकाने केलेले कृत्य बळी घातलेला आहे. या घटनेला सुमारे 15 दिवसाहून अधिक काळ उलटला होता. संपूर्ण महाराष्ट्राच्या या प्रकरणातील न्यायालयाकडे लक्ष लागून राहिले होते, पण अखेर तो निर्णय आता झालेला आहे. या बालिकेला न्याय मिळणार आहे हे निश्चित झालेलं आहे. सुरुवातीला आरोपीला ताब्यात घेतलं, नंतर न्यायालयात हजर केलं. 3 दिवसांनी पोलीस कोठडी, त्यानंतर पुढची तारीख अटक वाढवण्यात आली आणि पुन्हा न्यायालयात हजर केलं. लोकांचा समज झाला होता की न्यायालयात फक्त काळ पुढे ढकलण्याची प्रक्रिया चालू आहे, पण अखेर आज जो निर्णय झाला त्याची कोणती कल्पनाही केली नव्हती. गुन्हेगार व्यक्ती इतका दहस्तग्रस्त झाला आहे की आता तो कोणाशी बोलत नसेल. हा निकाल काय आहे, कशा प्रकारची शिक्षा या आरोपीला मिळणार आहे? मालेगाव येथील गंभीर घटनेला 16 ते 15 दिवसाचा कालावधी झालेला आहे. या काळामध्ये आरोपीला 3दा न्यायाधीशासमोर हजर करण्याची माहिती मिळाली. प्रत्येक वेळी तारीख वाढवली होती, पण अचानक असा कोणता निर्णय घेण्यात आला? या निर्णयामागील कारण म्हणजे गेल्या 2-3 दिवसापूर्वी मालेगावमध्ये एका 13 वर्षीय गरजेच्या मुलीवर 55 वर्षाच्या एका आरोपींनी गुन्हा करण्याची घटना दुसऱ्यांदा उघडकीस आलेली आहे. या आरोपीला अगदी काही तासातच अटक करून न्यायालयात हजर केलं आणि त्यानंतरचा निर्णय जलद गतीने सुरू आहे. आधीच डोंगराळ प्रकरणामध्ये, त्यानंतर मालेगाव मधील ही दुसरी घटना. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चिंतित होतं. डोंगराळ गावामध्ये उपोषण अगदी टोकात गेलं होतं. मुलीच्या वडिलांना उपोषणातून रुग्णालयात हलवले लागले. म्हणूनच परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने हा निर्णय घेतला आणि मंत्री दादा भोसले यांनी लेखी आश्वासन देण्यावर निर्णय सांगितला. अखेर या निर्णयामुळे उपोषण मागे घेण्यात आलं. दादा भोसले यांच्या हस्ते या उपोषणकर्त्यांना रस पाजण्यात आला आणि आंदोलन थांबवले. उपोषण थांबले याचा अर्थ शासनाने ठोक कृत्य केलेले आहे. लोकांना सुरुवातीपासून वाटत होतं की न्याय मिळण्यास विलंब होत आहे. या गुन्हेगार आरोपीला कायदे किंवा नियमाचा विचार न करता थेट कठोर शिक्षा द्यावी अशी भावना लोकांमध्ये तीव्र झाली होती. न्यायव्यवस्था कायद्यासमोर चालते आणि त्याचा कायद्यानुसार तसे शासनाने आपल्या विशेष अधिकारांचा वापर करून हा निकाल घेतला.